एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। सीबीआय कडून पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एका विद्यार्थ्याला सीबीआयने पुण्यातून अटक केलेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सीबीआय कडून तपास सुरू असताना आता पुण्यातून आणखी एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली आहे। या विद्यार्थ्याचा या संपूर्ण प्रकरणांमध्ये नेमकी काय रोल होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीबीआय कडून पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये या विद्यार्थ्याला अटक झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, हा विद्यार्थी नेमकी कोण आहे? या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचा हात कशा पद्धतीने होता? नक्की आपण जर पाहिलं तर ज्या प्राध्यापिका आहेत मनीषा यांच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने जो नंबर होता तो तेजस शहाचा होता आणि त्याच्यावरती सीबीआय नजर ठेवून होतं। त्याला सीबीआयने अटक केलेली आहे आणि सीबीआयच्या कोर्टामध्ये आज त्याला हजर केलं जाणार आहे। अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत त्याच्या माध्यमातून हे समोर येऊ शकतात। त्यांनी काही पैसे दिलेलेही होते आणि पेपरही त्याने घेतलेला होता अशी माहिती जी आहे ती सीबीआयला मिळालेली होती। त्याच्यानंतर तेजस शहावरती म्हणजे या गॉडवरती सीबीआयने नजर ठेवली होती। त्याच्यावरती त्याची चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की त्याने हा पेपर जो आहे तो विकत घेतलेला आहे। त्याने अजून किती विद्यार्थी यांना त्यांनी पेपर घेण्यासाठी भाग पाडलं होतं असे अनेक प्रश्न जे आहेत ते सीबीआयला आहेत। आणि नक्कीच आता सीबीआय या संदर्भात नेमकी काय तपास करणार आणि कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।